पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अशा भक्तिमय ओळींनी मी आजच्या या मंगलमयी वातावरणाची सुरुवात करते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. लातूरच्या या पावनभूमीत आज भक्तीचा जणू महाकुंभ भरला. टाळ्यांचा कडकडाट, मृदुंगांचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामच्या नामघोषाने अवघ आकाश दुमदुमून गेले. रथात विराजमान झालेल्या संतांच्या पादुका, हेलिकॉप्टरने झालेली पुष्पवृष्टी आणि लाखांच्या संख्येने जमलेला हा जनसागर पाहिला की असं वाटतं की साक्षात वैकुंठ आज खंडापूरच्या मातीमध्ये उतरले. उपस्थित सर्व संतप्रेमी वारकरी बांधव भगिनींनो, कीर्तनकार, टाळकरी, मृदुंगवादक, गायक, महिला वारकरी आणि अहोरात्र राबणाऱ्या स्वयंसेवकांनो, तुम्हा सर्वांना सप्रेम जय हरी. आज आपण केवळ एक सोहळा अनुभवत नाही आहोत, तर आपण इतिहास, अध्यात्म आणि समाज एकतेचा एक अभूतपूर्व महासंगम अनुभवत आहोत. खंडापूरच्या या शिवारात आज खऱ्या अर्थाने भक्तीचा मळा फुलला असून जणू पंढरपूर, देहू आणि आळंदीच येथे अवतरलीये असं भास होतोय. हा केवळ उत्सव नाही, तर ही संत परंपरेच्या तेजाची पुन्हा प्रज्वलित झालेली ज्योत आहे. हा सोहळा अत्यंत खास आहे, कारण हा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाचा योग आहे. 750 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानाचा जो सूर्य उगवला, त्या तेजाची प्रचिती आज आपण घेत आहोत. प्रतिदिन 25,000 गाथावाचक, 1100 टाळकरी आणि 31 मृदुंग वादकांच्या साथीने 24 तास नामजप सुरू होता. हे भव्य नियोजन करण्यासाठी पंचक्रोशीतील 3000 स्वयंसेवकांनी अहोरात्र कष्ट केले. येथील महाप्रसाद म्हणजे कृतज्ञतेचा कळस ठरला. जिल्ह्यातील 10 तालुक्यांतील गावागावातून दररोज 10 लाख भाकरी, चपाती आणि कोंडींच्या पोळ्या संकलित झाल्या. सुमारे 10 ते 15 टेम्पो भरून हा प्रसाद येथे पोहोचत होता. संतांनी आपल्याला अध्यात्म दिले, पण आज आपण त्याला विज्ञानाची जोड देत भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन हे यशस्वी केलं. आज 2 मार्च या 11 दिवसांच्या भक्ती यज्ञाची सांगता हबप ज्ञानेश्वर माऊली कदम उर्फ छोटे माऊली यांच्या काल्याच्या कीर्तनाने अतिशय दिमाखात आणि चैतन्यमय वातावरणात संपन्न झाली. या काल्याच्या सोहळ्याला लातूरकरांनी जो अभूतपूर्व प्रतिसाद आणि उत्साह दिला, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. लाखो भाविकांनी आपल्या घरून पुरणपोळीचा नैवेद्य आणून या ऐतिहासिक महाप्रसादात जे योगदान दिले, ते पाहून जणू संपूर्ण लातूर जिल्हाच विठ्ठलमय झाला असं वाटतंय. लहानपणापासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या मुखात विठ्ठल नाम आणि हाती घरून आणलेली पुरणपोळी हे दृश्य म्हणजे संतांच्या समतेचा आणि प्रेमाचा सर्वात मोठा विजय आहे. ज्ञानेश्वर माऊली कदम आणि जिल्ह्यातील संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या परिश्रमातून हा जो भक्तीचा कुंभमेळा यशस्वी झाला, त्याने प्रत्येकाच्या मनातील श्रद्धा अधिक दृढ केली आहे. हा सोहळा कायम आपल्या स्मरणात राहील आणि पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल.